आता एन्व्हायरमेंटच्या संदर्भात दुसरा महत्त्वाचा शब्द म्हणजे पोल्युशन. हे तुम्ही ऐकलं असेलच. पोल्युशन म्हणजे प्रदूषण म्हणतात त्याला. म्हणजे एखादी गोष्ट खराब होणे. तर एन्व्हायरमेंटचं पोल्युशन म्हणजे काय? आपण वातावरण आहे ते दूषित करतो, खराब करतो. व्हॉट इज पोल्युशन? कंटॅमिनेशन. कंटॅमिनेशन म्हणजे खराब होणं. कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज कॉल्ड पोल्युशन. याचे प्रकार काय काय आहेत? विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन? द टाइप्स ऑफ पोल्युशन आर एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, थर्मल पोल्युशन, लाईट पोल्युशन, नॉईज पोल्युशन. तर वातावरणाला खराब करणारे अनेक प्रकारचे पोल्युशन्स आहेत. एक म्हणजे काय की हवा पोल्युशन होऊ शकतं. पाणी आहे वातावरणात ते पोल्यूट होऊ शकतं. सॉईल म्हणजे माती पोल्यूट होऊ शकते. नंतर तुम्हाला माहिती आहे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन होऊ शकतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे रेडिओ ॲक्टिव्ह वेव्ज अवकाशात जातात. जर काही ॲक्सिडेंट वगैरे झाला न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये तर ते पोल्युशन होऊ शकतं. थर्मल पोल्युशन म्हणजे खूप गोष्टी सतत जाळत राहिलं तर खूप उष्णता निर्माण होते आणि पोल्युशन निर्माण होतं. लाईट पोल्युशन, खूप उजेड लावला. तुम्ही बघितलं असेल की कधी कधी सणांच्या वेळी भले मोठे असे दिवे लावतात, आणखीन खूप उष्णता आणि खूप वातावरणामध्ये असं पोल्युशन होतं. नॉईज पोल्युशन, खूप आवाज करतात आणि आवाज केल्यामुळे वातावरण पोल्युशन होऊ शकतं. एन्व्हायरमेंट इज अफेक्टेड बाय मेनी फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटला बऱ्याच गोष्टी अफेक्ट करतात. बायोटिक, अबायोटिक, नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स. जे कुठल्या कुठल्या गोष्टी एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात म्हणजे अफेक्ट म्हणजे परिणाम करतात, वातावरणावरती परिणाम करणाऱ्या गोष्टी. तर एक तर नॅचरल गोष्टी असतात ज्यामुळे वातावरण बदलू शकतं, आणि दुसरं म्हणजे मॅनमेड फॅक्टर्स असतात. माणसं असतात, ती पण काही गोष्टी करतात ज्यामुळे वातावरण अफेक्ट होतं. तर नॅचरल फॅक्टर्समध्ये काय येतं? अर्थक्वेक, फ्लड, सुनामी, फॉरेस्ट फायर. म्हणजे काय? भूकंप झाला, पूर आला, जंगलात आग लागली, सुनामी झालं. सुनामी म्हणजे काय? समुद्रातला अर्थक्वेक. ते झालं तर खूप पाणी आत येतं आणि सगळंच्या सगळं वातावरण आहे ते दूषित करून टाकतं. त्याचप्रमाणे मॅनमेड फॅक्टर्स, माणसं ज्या गोष्टी करतात त्यामुळे एन्व्हायरमेंटवर परिणाम होतो. डिफॉरेस्टेशन म्हणजे झाडं कापून टाकतात. फिशिंग, खूप सारखं सतत पाण्यामधले मासे आहेत ते खाण्यासाठी वापरतात. हंटिंग, शिकार करतात. पोचिंग, पोचिंग आणि हंटिंगमधला फरक लक्षात ठेवा. हंटिंगमध्ये माणसं ॲनिमल्सची शिकार करतात, तशी पोचिंगमध्ये पण शिकार करतात, पण त्या जनावराचे शरीराचे भाग आहेत ना ते कापून विकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हत्ती असेल तर हत्तीला मारतात आणि त्याचे सुळे घेतात आणि विकतात. किंवा मगर असेल, क्रॉकोडाईल, तर तिला मारतात आणि तिचं स्किन, क्रॉकोडाईलचं असं कातडं काढतात आणि त्याचे पर्सेस वगैरे बनवतात. नंतर दुसरे मॅनमेड फॅक्टरमध्ये काय? फायर, व्हेइकल्स, आग. आग आहे ती पण एन्व्हायरमेंट दूषित करते. व्हेइकल्स, गाड्यासारख्या चालतात तेव्हा धूर सोडतात, आणखीन त्यामुळे धुराचे कण वातावरणात जातात. इंडस्ट्रीज, उद्योगधंदे, हे सगळे पॉल्युशन करतात. नॅचरल आणि आर्टिफिशियल पॉल्युशन पटकन समजून घेऊया. नॅचरल पॉल्युशन म्हणजे काय? नैसर्गिक इव्हेंटमुळे झालेलं पॉल्युशन. वेन नॅचरल इव्हेंट्स ऑकर, हार्मफुल और अनवॉन्टेड चेंजेस इन द इन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज नॅचरल पॉल्युशन. फॉर एक्झाम्पल व्होल्कॅनिक इरप्शन, भूकंप होतो, ज्वालामुखी फुटतो, फॉरेस्ट फायर्स, जंगलामध्ये आपोआप आग लागतो, सुनामी. नॅचरल पोल्युशन इज पोल्युशन कॉज्ड बाय नेचर. आर्टिफिशियल पोल्युशन काय आहे? ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे जे पोल्युशन होतं ते. वेन ह्युमन ॲक्टिव्हिटीज कॉज हार्मफुल और अनवॉन्टेड चेंजेस इन द एन्व्हायरमेंट, इट इज कॉल्ड आर्टिफिशियल पोल्युशन. तर ह्युमन ॲक्टिव्हिटीज कुठल्या? इंडस्ट्रियलायझेशन,
डिफॉरेस्टेशन, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, व्हेइकल एमिशन्स. हे एक एक आपण नीट समजून घेणार आहोत, पण त्याचा एक एक अर्थ सांगू. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे उद्योगीकरण, म्हणजे खूप उद्योग इंडस्ट्रीज येतात आणि त्या काय त्यांना हीट आहे ती चिमणीच्या थ्रू धूर आहे तो आकाशात पाठवतात आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वगैरे वातावरणात येतो. डिफॉरेस्टेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जंगलात लाकूडतोडी होते, आणखी जंगल कमी कमी होत जातं ती, आणि ती लाकडं आहेत ती माणूस घरासाठी घरातले फर्निचर वगैरे सारखी सतत वापरत जातो. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, हे लक्षात घ्या. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे काय की अर्बनायझेशनचा अर्थ एखाद्या वस्तीचा, की एखाद्या गावाचा किंवा एखाद्या शहराचं निर्माण होणं. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे काय, आता शहर जेव्हा निर्माण होतं ना तेव्हा शहरामध्ये बऱ्याच गोष्टी आहे ते शासन तुम्हाला देतं. कुठल्या कुठल्या देतं, इलेक्ट्रिसिटी देतं, पाणी देतं, मग पाण्यासाठी गटारं बांधतं, मग ती घाणेरडं पाणी आहे ते पाईपनी व्यवस्थित गटारात सोडायला मदत करतं. आता हे प्लॅनिंग केलेलं असेल 100 घरांसाठी, ओके, 100 घराच्या जागेसाठी उदाहरणार्थ. पण आता तिथे येऊन जर 1000 घरं राहिली, तुम्ही बघितलं तर एक छोटीसं गाव असतं ना, ते पटकन 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 मोठं होत जातं. त्याला अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणतात. आता तसं झालं का तर काय होतं, पाण्याचा पुरवठा आहे तो 100 घराच्या विचाराने प्लॅन केलेला आहे, पण आहेत 1000 घरं, त्यामुळे पाणी कमी पडतं. नंतर काय होतं की गटार वगैरे सगळी पण त्याप्रमाणे प्लॅन केलेली आहे, आणि 100 माणसांची जी दूषित पाण्याची व्यवस्था असते ती आता 1000 माणसांच्या दूषित पाण्यासाठी होऊ शकते. त्यामुळे कचरा आजूबाजूला असा पसरतो आणि तो कचरा आहे तो नदीत वगैरे जातो, आणखीन पोल्युशन होतं. व्हेइकल एमिशन्स, व्हेइकल म्हणजे जेव्हा जेव्हा गाड्या जातात तेव्हा तेव्हा प्रत्येक गाडी, बस असो, टॅक्सी असो, रिक्षा असो, आता इलेक्ट्रिक रिक्षा नाही म्हणा, पण इतर रिक्षा नेहमी धूर सोडतात, आणि धूर असतो त्याच्यामध्ये नेहमी कार्बन डायऑक्साईड होतो, धुराचे कण असतात, त्यामुळे वातावरण दूषित होतं. आर्टिफिशियल पोल्युशन इज पोल्युशन कॉज्ड बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज. नॅचरल इव्हेंट्स नॅचरल पोल्युशन, ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर्टिफिशियल पोल्युशन. आता हे ना प्रदूषणाविषयी मोठं टेबल आहे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, कदाचित हे फिल इन द ब्लँक्स म्हणून येऊ शकतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या गोष्टी आहेत ना ह्या समजून घ्यायला खूप सोप्या आहेत एकतर, आणि ह्या आपल्या दैनंदिन जीवनाशी खूप जवळच्या आहेत, तर त्यामुळे ते आपण जरा नीट समजून घेऊया. तर 3 प्रकारचं पोल्युशन आहे. एअर पोल्युशन म्हणजे हवेतलं पोल्युशन, वॉटर पोल्युशन पाण्यातलं पोल्युशन, आणि मातीतलं पोल्युशन सॉईल पोल्युशन. ओके, तर आता हे 4 भागात दिलेलं आहे की एअर पोल्युशन म्हणजे एक्झॅक्टली होतं काय, सोर्स म्हणजे कशामुळे होतं, आणि त्याचा परिणाम काय होतो, आणि ते जर का आपल्याला मॅनेज करायचं असेल, ते जर का मॅनेज करायचं असेल तर काय करायला हवं. ओके, तर एअर पोल्युशनमध्ये काय होतं, बरेचसे गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर, नायट्रोजनचे वेगवेगळे ऑक्साईड्स, हे सगळे हायड्रोजन सल्फाईड, सॉलिड्स म्हणजे धूळ, ॲश म्हणजे धुराचे कण, कार्बन, लेड, ॲस्बेस्टॉस, हे असे कण सगळे वातावरणामध्ये जातात आणि वातावरण दूषित करतात. ओके, तर आता हे वातावरणात कशा रीतीने जातात, कशामुळे जातात, तर जनरली हे इंडस्ट्रीजमुळे जातात. उद्योग जेव्हा आपण करतो ना, इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, ऑइल रिफायनरी किंवा पॉवर प्लांट्स वगैरे आहेत, या सगळ्या ह्याच्यामध्ये ना तुम्हाला तुम्ही जेव्हा करता ना तेव्हा हे कंबशन होतं, आणखी हे वेगवेगळे गॅसेस निर्माण होतात. ओके, त्याबरोबर रस्ते बनवताना डायनामाइट्स म्हणजे सुरुंग बनवतात,
सुरुंग म्हणजे एक प्रकारचे बॉम्ब्स असतात, त्यांनी असे ठॉपकन फोडले ना, ते का दगड आहेत, डोंगर असे फुटतात, स्टोन क्रशर्स वगैरे. तर त्यामुळे काय होतं, डोंगर फुटला त्या बॉम्बमुळे, सुरुंगामुळे, की सगळ्या वातावरणामध्ये धूळ पसरते. ओके. तर ही कारणं झाली. तर त्याचा इफेक्ट काय होतो ना, मेनली दोन इफेक्ट होतात. एक आपल्यावर होतो, आपल्या हेल्थवर होतो, आपल्या प्रकृतीवर होतो. आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जेव्हा हे कार्बन मोनॉक्साईड वगैरे हे बघितलेलंच आहे, जातं तेव्हा धुराचे कण जातात तेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो. त्याचबरोबर आपल्याबरोबर आजूबाजूचे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यांनाही त्रास होतो आणि ॲसिड रेन म्हणून होतो. आणि त्याबरोबर क्लायमेट बदलतं. ओके. तर हे त्याचे दुष्परिणाम झाले. पण हे तर करायलाच लागतं ना, कारण आपल्याला रस्ते तर हवेत, आपल्याला कपडे घालण्यासाठी कपड्याच्या मिल्स तर हव्यात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेच आहेत. पण हे त्यामुळे आपल्याला मॅनेज करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स म्हणजे काय, की उंच उंच चिमण्या बनवतात, टॉल चिमणीज. तर त्यामुळे तो धूर आहे ना, तो एकदम वरती जातो, तो खाली येत नाही. ओके. आणि त्याबरोबर प्रोडक्शन मेथडॉलॉजी आहे ना, म्हणजे ते जी अशी वाईट केमिकल्स होतात, त्यांना त्यांच्यावरती काही केमिकल रिॲक्शन करून त्यांना जरासं कमी पोल्यूट करून पाण्यात सोडलं ना का बरं होतं. त्यामुळे काय आहे की केमिकल इंडस्ट्रीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जे निर्माण केलेली केमिकल्स आहेत, जी वाईट केमिकल्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी केमिकल रिॲक्शन करून त्याच्यामधला जो हार्मफुल केमिकल्स आहेत, त्याचा हार्म कमी करावं. ओके. हे मॅनेजमेंटसाठी कंट्रोल मेजर असतं. आता वॉटर पोल्युशन, पाण्यामध्ये पोल्युशन करणारे बायोटिक कॉम्पोनंट्स आहेत. अल्गी म्हणजे शेवाळे, व्हायरस, बॅक्टेरिया, पॅरासाईट. त्याचबरोबर अबायोटिक फॅक्टर्स पण आहेत. सँड, वाळू, सॉइल, डस्ट, प्रेसिपिटेट्स ऑफ सॉल्ट, सिल्वर, हेवी मटेरियल, नंतर रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस पण आहेत. प्लस आपण जी विडीसाईड्स, पेस्टिसाइड्स, सुएज हे पाण्यामध्ये मिक्स करतो ना, ते विडीसाईड म्हणजे बघा, तुमच्या शेताच्या भोवती अशी वीड्स येतात ना, म्हणजे अशी रोपं येतात जी शेतातल्या पिकाला दिलेलं न्यूट्रिशन आहे ते खातात. तर ती आपण उचकून काढतो किंवा त्याच्यावरती एक प्रकारचं केमिकल औषध करतो का ती मरून जातील. किंवा पेस्टिसाइड्स तुम्हाला माहिती आहे, जंतुनाशक. हां. तर ती जी सगळी आहेत ना, ती पाण्यामध्ये मिक्स होतात. सुएज म्हणजे आपण जी घाण जनरेट करतो, गटाराचं पाणी, हे सगळं पाण्यामध्ये मिक्स होतं. ओके. तर इकडे हे बघा, औद्योगिक कचरा ह्याच्यामध्ये हानिकारक रसायने असतात, हेवी मेटल्स असतात आणि विषारी द्रव्य असतात. आणि जलप्रदूषणाचं कारण काय, हे पाणी थेट नदीत किंवा तलावात सोडल्यास जलप्रदूषण होतं आणि युट्रोफिकेशनचा धोका होता. आता युट्रोफिकेशन म्हणजे काय हे लक्षात घ्या. हे अल्गी वगैरे आहेत ना, शेवाळ झालं किंवा एखाद्या डबक्यावरती ना पूर्ण असं लोटसचं म्हणजे कमळाचं पॉन्ड झालं ना, होतं काय की ऑक्सिजन आहे एअरमधला ना, तो आतमध्ये जाऊ शकत नाही पाण्यामध्ये. आणि त्यामुळे आणखीन तिकडे जंतू निर्माण होतात आणि तिकडचे मासे किंवा चांगले जे ॲक्वॅटिक गोष्टी आहेत ना, त्यांना ऑक्सिजन मिळत नाहीत आणि ती मरून जातात. मरून गेल्यामुळे कुजतात आणि कुजल्यामुळे आणखीन हार्म होतो. ओके. तर युट्रिफिकेशन म्हणजे काय, युट्रिफिकेशन म्हणजे असा तो जाड थर तयार होतो ना, त्यांनी जलप्रदूषण होतं. कशामुळे जाड थर तयार होतो, की काही झाडांमुळे म्हणजे कमळ वगैरे अशा प्लांट्समुळे किंवा शेवाळ्यामुळे. ओके. आणि ह्याच्यामुळे काय होतं, की एपिडेमिक्स होतात, साथी होतात आणि वॉटर बॉर्न डिसिजेस होतात आणि लोकांना खूप असे रोग होतात. आणि त्यामुळे मॉर्टॅलिटी ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स, खूप जण ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे काय,
अर्थात मासे ते सगळे तिकडे मरतात आणि कुजतात. आता हे कसं कंट्रोल करायचं? हे कंट्रोल करण्यासाठी मेजर्स टू कंट्रोल रिलीज ऑफ एफ्लुएंट्स, तर ह्याच्यासाठी काही लॉज केलेले आहेत की तुम्ही कशा रीतीने पाण्यावरती म्हणजे त्या केमिकल्सवर ट्रीटमेंट करून, एफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणतात, एफ्लुएंट ट्रीटमेंट करून पाणी तुम्ही वातावरणात सोडा. तर एक कायद्यानुसार पाण्यावर प्रक्रिया करणं, केमिकल ट्रीटमेंट करूनच ते बाहेर सोडणं बंधनकारक झालेलं आहे. ओके. आता मातीचं पोल्युशन बघूया. सॉइल पोल्युशन आर डिफरंट इन डिफरंट काइंड ऑफ रिजन. वेगवेगळे, आता सॉइल वेगवेगळी आहे ना, वाळू आहे, लाल माती आहे, नंतर बर्फ असलेली सॉइल आहे, तर तिकडे वेगवेगळ्या प्रकारचं सॉइल पोल्युशन होतं. आता फॉर एक्झाम्पल नियर फेल्ड इनऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स ऑफ इन्सेक्टिसाइड, एक्सेस ऑफ फर्टिलायझर, हेवी मेटल्स, अदर टॉक्सिक मेटल्स, तेच आहे सगळं. हे तिकडे पण हे सगळे इन्सेक्टिसाइड, जंतुनाशक, किंवा ती सॉईल जास्त फर्टाईल करण्यासाठी म्हणजे पीक देण्यासाठी ना खूप खतांचा वापर करतात, त्यामुळे पण सॉईलचं प्रदूषण होतं. नंतर इंडस्ट्रियल एफ्लुएंट, सेम. हाऊसहोल्ड टॉक्सिक मटेरियल, केमिकल पेस्टिसाइड्स, बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय? आता तुम्हाला काही लागलेलं असलं तर त्याचं बँडेज, ते रक्ताच्या गोष्टी अशा बाहेर फेकून द्यायच्या, रक्ताचा कापूस, रक्ताने भरलेला कापूस, किंवा हॉस्पिटलमध्ये जी ऑपरेशनच्या वेळी वेस्ट तयार होते ना, त्याला त्याच्यामध्ये बघा सिरिंज, बाटल्या असतात इंजेक्शनच्या वगैरे, ई वेस्ट. नंतर आपला मोबाईल फोन, जुना झालेला लॅपटॉप, त्याला ई वेस्ट म्हणतात. प्लॅस्टिक वेस्ट, खूप सारं प्लॅस्टिक असतं, ते आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकतो, आणि ह्या सगळ्यामुळे त्याचा इफेक्ट होतो सॉईल इरोजन. म्हणजे मुख्य सॉईल आहे ना, ती कमी कमी होत जाते, आणि कमी झाल्यामुळे काय, त्याच्यामुळे प्लांट्स आणि क्रॉप्स ह्याचं प्रोडक्शन, ह्याचं पीक कमी होतं, आणि त्याचप्रमाणे जी प्लांट्स वगैरे होतात ना, त्यांच्यामधून जी आपल्याला एनर्जी मिळते, न्यूट्रिशन, ते न्यूट्रिशन कमी होतं. तर ह्यासाठी काय करायला हवं कंट्रोल मेजर? तर ते रिसायकल करायला पाहिजे. जितकं आपल्याला रिसायकल करता येईल ना ते, किंवा रियूज करायला पाहिजे. आता प्लॅस्टिक असं मटेरियल आहे ना, काही काही प्रकारचं प्लॅस्टिक आहे, ते पुन्हा असं क्रश करून त्याच्यामधून पुन्हा ग्रेन्स करून नवीन प्लॅस्टिक करता येतं, त्याला रिसायकलिंग असं म्हणतात. किंवा रियुझिंगचा काय प्रश्न आहे की प्लॅस्टिक न वापरता आपण जर कापडाची पिशवी वापरली ना, तर ती धुवून धुवून आपण पुन्हा वापरू शकतो, त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर आपण कमी करू शकतो. ओके. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची प्रक्रिया म्हणजे ती एफ्लुएंट ट्रीटमेंट वगैरे, हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण होतं. एन्व्हायरमेंट पोल्युशन हा खूप फेवरेट टॉपिक आहे. त्याची कारणं विचारली तर काय उत्तर द्याल? रिझन्स फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. पहिलं कारण पॉप्युलेशन ग्रोथ, म्हणजे माणसांची संख्या सतत वाढत राहिली, आणि जितकी माणसांची संख्या वाढणार ना, तितके नॅचरल रिसोर्सेस जास्त वापरले जाणार. नंतर माणसं खूप म्हणजे काय की खूप ते वेस्ट म्हणजे कचरा खूप जनरेट करतात. नंतर ते व्हेकल्स वापरतात, त्यामुळे धूर खूप होतो. घरासाठी त्यांना वेगवेगळ्या निसर्गातून वस्तू घ्यायला लागतात, त्याच्यामुळे यूज ऑफ नॅचरल रिसोर्स, निसर्गाकडे जे निसर्गाचे रिसोर्सेस आहेत ना, ते खूप वापरले जातात. तर पहिलं कारण आहे पॉप्युलेशन ग्रोथ. मोर पीपल मीन्स मोर वेस्ट, व्हेकल्स, हाऊसेस अँड यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्याच्याबरोबर काय झालं, इंडस्ट्रियलायझेशन झालंय, खूप फॅक्टरीज झालेल्या आहेत, आणि फॅक्टरी म्हटली ना का फॅक्टरीज रिलीज स्मोक. ते फॅक्टरी कुठली असली ना तरी ती धूर निघत, हार्मफुल गॅसेस अँड वेस्ट, कॉझिंग एअर, वॉटर आणि सॉइल पोल्युशन. नंतर काय, एक्सेसिव्ह यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता नॅचरल रिसोर्स हे एक पॉप्युलेशन ग्रोथशीच रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये ओव्हर यूज ऑफ वॉटर, पाण्याचा खूप वापर केला जातो. डिफॉरेस्टेशन, खूप लाकडं कापली जातात. मिनरल्स अँड फ्युएल्स डॅमेज द एन्व्हायरमेंट, आणि हे सगळं काय होतं, वातावरणाला डॅमेज करतं. पुन्हा तेच आहे, डिफॉरेस्टेशन, कटिंग डाऊन ऑफ ट्रीज रिड्युसेस फॉरेस्ट अँड इन्क्रीजेस सॉइल इरोजन, पोल्युशन अँड क्लायमेट प्रॉब्लेम.
आणि अर्बनायझेशन होतं म्हणजे काय, खूप जोरात सिटीज वाढतात. हां, रॅपिड ग्रोथ ऑफ सिटीज लीड्स टू मोर व्हेकल्स, कन्स्ट्रक्शन, वेस्ट अँड वॉटर पोल्युशन. इन शॉर्ट, पॉप्युलेशन ग्रोथ, इंडस्ट्रीज, ओव्हरयूज ऑफ रिसोर्सेस, कटिंग ऑफ फॉरेस्ट, रॅपिड अर्बनायझेशन आर मेजर कॉजेस ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. हे पाठ करा. तर इकडे विचारलेलं आहे आपण पॉल्युशन कसं कंट्रोल करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की पॉल्युशन कंट्रोल करण्याची गरज आहे. नीड टू कंट्रोल पॉल्युशन. वी मस्ट कंट्रोल पॉल्युशन टू कीप आवर एन्व्हायरमेंट क्लीन अँड हेल्दी. फॉर एक्झाम्पल, का बरं हे प्लॅस्टिक पॉल्युशन काय करू शकतो, पॉल्यूट द सॉईल, ब्लॉक रेन वॉटर ड्रेन्स. आता ते प्लॅस्टिक आहे ना, ते जनावरं खातात आणि ते पोटात खाल्ल्यामुळे किंवा मासे खातात, आणखीन मग त्यांच्या पोटात कॅन्सर होतो आणि ते मरून जातात आणि ते मेले का टिके होतात आणि आणि पोल्युशन होतं. पॉल्यूट रिव्हर्स, लेक्स अँड अदर वॉटर बॉडीज. वी कॅन रिड्यूस पॉल्युशन बाय मॅनेजिंग प्लॅस्टिक वेस्ट प्रॉपरली. आता हा प्रश्न विचारला ना प्लॅस्टिक पोल्युशनबद्दल, तर असं उत्तर लिहायचं. म्हणून ते छोटे छोटे प्रश्नांची उत्तरं आहेत. व्हॉट कॅन वी डू, रियूज प्लॅस्टिक आयटम्स व्हेरेवर पॉसिबल. ते प्लॅस्टिक आणि आयटम्स आपल्याला अगदी वापरायलाच लागतात ना, ते पुन्हा पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करूया. रिसायकल प्लॅस्टिक वेस्ट. रिसायकल मी म्हटलं ना, प्लॅस्टिक असं आहे की प्लॅस्टिकचे असं एक क्रश करून ग्रेन्स होऊ शकतात आणि तुम्ही त्याचं दुसरं प्लॅस्टिकचं आर्टिकल बनवू शकता. अवॉइड अननेसेसरी सिंगल यूज ऑफ प्लॅस्टिक. आता सगळेजण म्हणतात ना प्लॅस्टिकचं जनरली तुम्ही अननेसेसरी म्हणजे विनाकारण प्लॅस्टिकचा वापर करू नका. आता अर्थात तुम्ही कारणासाठी वापर करता, पण प्लॅस्टिकऐवजी कापड वापरू शकतो का, इतर गोष्टी काही कागद वापरू शकतो का, ह्याचा विचार घ्या. इन शॉर्ट, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल प्लॅस्टिक टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. आता इकडे एन्व्हायरमेंट पोल्युशनमध्ये ना, न्यूक्लिअर रेडिएशनमध्ये होणारं जे पोल्युशन आहे ना, त्याबद्दल कधी कधी विचारतात तुम्हाला की इफेक्ट्स ऑफ रेडिएशन्स काय आहेत. हा पण प्रश्न आहे, त्याचं आपण उत्तर लिहिलं आहे. म्हणजे ही काही काही प्रकारची पोल्युशन्स आहेत ना, जे प्लॅस्टिक, रेडिएशन वगैरे, ह्याबद्दल सेपरेट प्रश्न येऊ शकतो. तर आता रेडिएशन म्हणजे काय समजून घेऊया. एक तर नॅचरल रेडिएशन असतं जे आपल्याला सूर्यप्रकाशाने मिळतं. दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर हे जर खूप सूर्यप्रकाशात तुम्ही उभे राहिलात ना अतिशय तीव्र, तर ते UV रेडिएशन असतं. ते आपल्याला सनबर्न होतं. म्हणजे असं आपले स्किन आहे, आपली त्वचा आहे, ती भाजली जाते आणि तिकडे असं लाल 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 असे चप्पे चप्पे येतात. नंतर इन्फ्रारेड रेडिएशन असतं. सूर्याच्यामुळे काय होतं, UV रेडिएशन असतं, इन्फ्रारेड रेडिएशन असतं. त्यामुळे आपल्याला नुसती उष्णतेची जाणीव होते. दीज आर हार्मफुल रेडिएशन्स. आणि सूर्य काय देतो, व्हिजिबल लाईट देतो, ज्यामुळे आपण गोष्टी बघू शकतो. तर हे रेडिएशन आहे, नॅचरल रेडिएशन आहे ना, सूर्याकडून मिळतं. त्याचे 3 भाग असतात. एक म्हणजे UV रेडिएशन आणि इन्फ्रारेड रेडिएशन, जे हार्मफुल असतं, ज्याने आपल्याला इजा होऊ शकते. आणि तिसरं आहे ते व्हिजिबल लाईट, ज्याच्यामुळे आपण गोष्टी बघू शकतो. आता आर्टिफिशियल रेडिएशन इज रेडिएशन ड्यू टू रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स. म्हणजे ते आपले युरॅनियम वगैरे आहेत ना, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स आहेत. आणि त्यांचे जे रेज असतात, रेडिएशन म्हणजे काय, रेजच्या थ्रू मिळालेली एनर्जी. तर त्यांच्याकडे ना अल्फा, बीटा, गॅमा पार्टिकल्स असतात. आणि त्याच्या थ्रू रेडिएशन होतं. तर न्यूक्लिअर ॲटॉमिक एनर्जी पार्टमध्ये कॅन कॉज हार्म ओनली इफ देर इज ॲक्सिडंट ड्यू टू रेडिएशन लिकेज. तर तिकडे ते खूप न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये सांभाळून ठेवतात हे. पण चुकून एखादी चूक झाली आणि ॲक्सिडेंट झाला किंवा ते रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट नीट हँडल नाही केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि एक्सरे पण एक प्रकारचं आर्टिफिशियल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या एक्सरे काढतात, म्हणजे आपल्या हाताचा एक्सरे काढला तर आपल्याला आतल्या भागाच्या शॅडोनी असं त्याचं पिक्चर दिसतं. तर इफेक्ट्स ऑफ रेडिएशन काय होऊ शकतात.
पहिलं म्हणजे कॅन्सरस अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू हाय एक्सपोजर टू रेडिएशन. आता सूर्यामुळे पण हे होऊ शकतं, फक्त ह्यानीच होऊ शकतं असं नाही. कॅन्सरस अल्सरेशन म्हणजे काय, त्वचा आहे ना ती अशी फाटली जाते, आणखीन आतली अशी हाडं वगैरे दिसायला लागतात, आणि तो एक प्रकारचं कॅन्सरस हे असतं. दुसरं म्हणजे काय, टिश्यूज म्हणजे आतमध्ये ते शिरतं आणि आतल्या बॉडीचे जे टिश्यूज आहेत, टिश्यूजचे आपले ऑर्गन्स होतात माहिती आहे ना, त्यामुळे ते टिश्यूजच ते डिस्ट्रॉय करून टाकतात. तर जेनेटिक चेंजेस म्हणजे जीन्सचं जे DNA ट्रान्सफर होतो आणि त्या तिकडे ना तिकडे त्या सेल लेवलला ते जीन्सला अफेक्ट करतात. त्याबरोबर आपली आयसाईट आहे, व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. 4 भयंकर गोष्टी होऊ शकतात. कॅन्सर होऊ शकतो, बॉडीतले टिश्यू डिस्ट्रॉय होऊ शकतात, जेनेटिक चेंजेस होऊ शकतात आणि व्हिजन आपलं ॲडव्हर्सली अफेक्ट होऊ शकतं. ओके, तर हे विचारलेले आहे ते 4 पाठ करायचे आणि उत्तर द्यायचं. ओके, आता हा पण प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टम. आता रिव्हरमध्ये एक इकोसिस्टम झालेली आहे. म्हणजे काय, तिकडे रिव्हरच्या आजूबाजूचे बायोटिक आणि अनबायोटिक फॅक्टर एकमेकांशी इंटरॅक्ट करतात. एबायोटिक फॅक्टर आणखीन बायोटिक फॅक्टर इंटरॅक्ट करतात, अशी इकोसिस्टम झाली. पण त्याच्या बाजूला एक उद्योग असेल, इंडस्ट्री एस्टॅब्लिश केली, तर काय होऊ शकेल. तर बघा, रिव्हर वॉटर विल बी अफेक्टेड बाय केमिकल्स रिलीज ॲज एफ्लुएंट्स फ्रॉम द इंडस्ट्री. म्हणजे तिकडे जी केमिकल्स आहेत ना, जी त्यांना नको आहेत, ती ते सगळे पाण्यामध्ये सोडून देतील, आणि त्यामुळे काय होतं, ॲनिमल्स अँड प्लांट्स इन द रिव्हर मे डाय. Animals and human beings dependent on river water are also seriously affected by polluted water. It will make the soil around the polluted water infertile. म्हणजे पाण्यावर इफेक्ट होईल. पाणी जे वापरतायत माणसं, ह्युमन बिईंग्स, ॲनिमल्स किंवा आतमधले जे मासे आहेत वगैरे, ह्यांना त्याचा खूप त्रास होऊ शकेल. एवढंच नव्हे तर आजूबाजूची सॉईल आहे, आजूबाजूची माती आहे, ती पण इनफर्टाईल होईल. म्हणजे ती पिकं तिकडे येणार नाही, उगवणार नाही. वाय इज कंट्रोलिंग पोल्युशन अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता एन्व्हायरमेंट आहे ना, ते तर आपल्याला निसर्ग वापरायला लागणारच आहे. पाणी वापरू नका सांगितलं किंवा धूर सोडू नका सांगितलं, व्हेकल्स वापरू नका सांगितलं, तर ते शक्य नाही होणार आहे. पण ते आपल्याला मॅनेज करायला पाहिजे. मॅनेज कसं करायला पाहिजे, त्याला मॅनेजिंगला काय म्हणतायत की कंट्रोलिंग पोल्युशन. तर पोल्युशन शक्य तितकं आपण कंट्रोल करूया. म्हणजे जिथे जिथे आपल्याला चालत जाता येण्यासारखं असेल तिकडे चालत जाऊया, जिथे आपल्याला सायकलीवरून जाता येण्यासारखं असेल तर सायकलीवरून जाऊया, बस किंवा गाडीचा वापर कमी करूया. अशा या गोष्टी आहेत पॉल्युशन कंट्रोलमध्ये. हां, तर पॉल्युशनमुळे पहिल्या भागात काय आपण लिहितो की पोल्युशन काय आहे आणि नंतर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट कसं करायचं. तर एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन्ड बाय नॅचरल सायकल्स सच ॲज वॉटर, कार्बन अँड नायट्रोजन सायकल्स. तर पहिलं म्हणजे आपण म्हणतो की एन्व्हायरमेंटमध्ये एक बॅलन्स आहे, एक असं संतुलन आहे. हां, पाणी सगळ्या सायकल्सनी असं काहीतरी त्याच्यामध्ये चक्रांमुळे असं संतुलन आहे. आता हे आहे ना, ते आपण पोल्युशनमुळे डिस्टर्ब करतो. पोल्युशन डिस्टर्ब्स दिस बॅलन्स अँड हार्म्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि पोल्युशन हा बॅलन्स डिस्टर्ब करतो. तर एअर, वॉटर अँड सॉइल कॉज सिरियस एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. आपण बघितलंय ते. कटिंग डाऊन ट्रीज इन्क्रीजेस कार्बन डायऑक्साईड इन द एअर अँड कॉन्ट्रीब्युट्स टू ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे अख्ख्या जगाचंच क्लायमेट बदलतं आणि अख्ख्या जगाचंच टेम्परेचर वाढतंय. Vehicles and factories release harmful gases and that pollute the air and can make it difficult to breathe. Water pollution harms aquatic animals and makes water unsafe for human and animals.
देअर फोर पोल्युशन इज अ मेजर कॉज ऑफ एन्व्हायरमेंटल डॅमेज. म्हणजे एन्व्हायरमेंटचं जे नुकसान होत आहे ना, त्याचं मेजर कारण आहे पोल्युशन. तर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हेल्प्स कंट्रोल पोल्युशन थ्रू प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट, रिसायकलिंग, अफॉरेस्टेशन अँड रिड्युसिंग हार्मफुल एमिशन्स. तर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट काय करतं की ती सिस्टम आहे जी प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट. आता तुम्ही बघितलंय ना की तुम्हाला सांगतात ओला कचरा सुका कचरा बाजूला टाका, त्याला प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट आहे. मग ओला कचरा आहे ते एका रीतीने ते डील करणार आहेत आणि सुका कचरा आहे तो रिसायकल करता येतो का, त्याच्यातून काही करता येतं का बघणार आहे. हां, अफॉरेस्टेशन म्हणजे काय, शक्य तितके कमी झाडं कापा आणि जर तुम्ही झाड कापलंच तर नवीन झाडं लावा. ओके, तर हे झालं अफॉरेस्टेशनची आयडिया. नंतर रिड्युसिंग हार्मफुल एमिशन्स. तर आता मेनली काय की जिथे जिथे आपण इलेक्ट्रिक कार्स किंवा इलेक्ट्रिक रिक्षा वगैरे वापरलो ना का धूर येत नाही त्या व्हेकल्समधून. तर त्यामुळे हार्मफुल एमिशन्स जी आहेत ती कमी होतात. वी मस्ट प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व नेचर बिकॉज आवर सर्व्हायवल डिपेंड्स ऑन इट. तर हे निसर्ग आहे तो आपल्याला सांभाळायचा आहे. का, कारण आपलं जीवनच त्याच्यावर डिपेंडंट आहे. आपण जगतोय तर नेचरवर, जर नेचर डिस्ट्रॉय केलं तर आपण पण मरून जाऊ. कंट्रोलिंग पोल्युशन हेल्प्स मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. तर पोल्युशन कंट्रोल केलं तर वातावरणाचं संतुलन आहे ते बिघडणार नाही अँड प्रोटेक्ट्स द अर्थ फॉर प्रेझेंट आणि फ्युचर जनरेशन. म्हणजे आता पण अर्थ पृथ्वी सुरक्षित राहील, आता आपल्याला फायदा होईल, आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी पण त्याचा फायदा होईल.